दार उघड बये, दार उघड. होम मिनिस्टर कोणाला बघ. होम मिनिस्टर शाळेला उशीर होतो. होम मिनिस्टर आज कामवाली बाई पण नाही आली. होम मिनिस्टर पदरावरती सरकारीचा मोर नाच राहावा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. होम मिनिस्टर होम मिनिस्टर मानतेकर पैठणी घेऊन आला. होम मिनिस्टर वहिनी उघडताना जा. होम मिनिस्टर रोज बक्षीस देणार. होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आता आपण आहोत अहमदनगरमध्ये पाठकमळा इथल्या सौ जिज्ञासा अमित कुलकर्णी या वहिनींना भेटणार आहोत. चारी बाजूला ऊसाची शेती आहे आणि काही क्षण विश्रांती घेत आपले शेतकऱ्यांचे मित्र पहुडलेले आहेत. नेहमी खूप सारा बोझ खांद्यावर घेऊन आपल्या आनंदासाठी, आपल्या सुखासाठी, आपल्या त्या धान्यासाठी नेहमी धावपळ करत असतात. काही क्षण आता विश्रांती घेत आहेत. आज ज्या वहिनींना भेटणार आहोत त्या उत्तम खेळाडू आहेत असं समजलेलं आहे. मल्लखांब, तलवारबाजी अशा अनेक खेळांमध्ये त्या पारंगत आहेत. जाऊन भेटणार आहोत आपण आजच्या वहिनींना, कुलकर्णी वहिनींना, आणि सुरुवात करणार आहोत आजच्या भागाला. अरे वा, तर आरडी परेड केलेली आहे. हो. किती छान. आणि तर त्याच्यानंतर शाळेने मला एक मिनिट, आरडी परेड म्हणजे काय हे जरा सांगा ना. ज्या दिवशी आम्ही भेटलो त्या दिवसापासून पुढचा अख्खा महिना आम्ही रोज कॉफी शॉप मध्ये भेटत होतो. हे मला नाही, त्यांना सांगायचं. काही काम सांगितलं तरी ते आमचा झेंडा लावून येणार. माहेरी असताना ती काळजी तुम्ही घेतली नाहीत असा आरोप आहे त्यांचा. नमस्कार. क्या उखाणा. होम मिनिस्टरची बहिणी, भारद्यांची मुलगी, कुलकर्ण्यांची सून, अमितचं नाव घेते तुमच्या सगळ्यांचा मान राखून. वा वा, बरं करता. द्या मग आता ओळख करून. हे माझे मिस्टर, नमस्कार. सासूबाई, सासरे, नमस्कार. हा माझा भाऊ, नमस्कार. माझे बाबा, माझा धाकटा भाऊ, माझ्या अमितच्या आत्या, नमस्कार. आई, माझी नणंद, नमस्कार. आणि हे सगळे आमच्या कॉलनीतले, आणि मैत्रिणी माझ्या वगैरे सगळेजण. मैत्रिणी माझ्या वगैरे. नमस्कार. नमस्कार. शेवटच्या खेळात आमच्या या वहिनींना कोण आव्हान देणार हे बघणार आहोत या होम मिनिस्टरच्या शेवटच्या टप्प्यावर. आता गप्पा. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण. अहमदनगर. कुठे. भाऊसाहेब फिरोद्यामध्ये होते शाळेमध्ये, हं. आणि कोर्टाच्या मागे राहायचो आम्ही आधी. कोर्टाच्या मागे राहायचं. राहायचं. बरं, इथे अनेक बक्षिसं दिसत आहेत. रंगकर्मी प्रतिष्ठान वगैरे काय आहे. मी बऱ्याच नाटकांमधनं काम केलंय. मला डान्सची आवड आहे. ही सगळी डान्सची आणि नाटकांची आहेत. आणि ही ढाल जी आहे ती ऍक्च्युली मी दिल्लीला गेलेले आरडी परेडसाठी. अरे वा. तर आरडी परेड केलेली आहे. हो. किती छान. आणि तर त्याच्यानंतर शाळेने मला एक मिनिट, आरडी परेड म्हणजे काय हे जरा सांगा ना. आरडी परेड म्हणजे रिपब्लिकन डे ला मी दिल्लीमध्ये परफॉर्म केलेलं महाराष्ट्राला. तर तेव्हा मग शाळेने मला एक छोटंसं गिफ्ट म्हणून ही ढाल दिलेली आहे.
मग तुमच्या शाळेतून किती जणी होत्या? मी अख्ख्या नगर जिल्ह्यातनं एकटीच होते तेव्हा. JW म्हणजे ज्युनियर विंग, मुलींसाठी ज्युनियर विंग असते, त्याच्यातनं मी अख्ख्या नगर जिल्ह्यातनं एकटीच सिलेक्ट झालेले. नाही तुम्हाला खूप आवड असेल ना या सगळ्या गोष्टींची, हो. मग पुढे कंटिन्यू नाही केली? पुढे नाही केलं, पण माझं स्पोर्ट्समध्ये करिअर आहे. मी आता स्पोर्ट्स टीचर म्हणूनच जॉब करते. स्विमिंग, मल्लखांब आणि तलवारबाजी असे माझे 3 स्पोर्ट्स आहेत. तर स्विमिंग मी कंटिन्यू केलंय. मग घरात ही ढाल मिस्टर घेतात का? नाही नाही. काय गोड हसलाय तुम्ही. या इकडे या, लगेच या. इतके गोड हसलात ना. घरात ही ढाल तुम्ही घेता का हातात म्हटल्यावर? तलवारबाजी म्हणून तुम्ही विचारला असेल कदाचित. नाही पण कधी ढाल घ्यायची वेळ येते का? नाही, अजून तरी नाही. हा? अजून तरी नाही आली. पण जवळच ठेवा ती, जवळच असते. कोणत्याही क्षणी येऊ शकते. हा? आपण आपलं बालपण कुठलं? श्रीरामपूर. श्रीरामपूर. आणि तुमच्या घरी कोण कोण? आई वडील. बाबा काय करायचे, आई काय? आमची ही शेती आहे आणि न्यूजपेपर आहे आमचा. हे शेती म्हणाले म्हणून तुम्हाला शेतीची वगैरे आवड? हो, माझे बाबा पण शेतकरीच आहेत, म्हणजे आजोबा वगैरे. मग त्यामुळे मला माहिती आहे, ऍटलीस्ट पिकं तरी माहिती आहेत की हे एवढं मोठं झाल्यावर की कळतात, अरे हा हे गव्हाचं पीक आहे, हे ज्वारीचं पीक आहे, एवढं तरी कळतं. आंबा दिसला की तुम्ही सांगता हा आंबा आहे? नाही, हे सांगते की हे आंब्याचं झाड हे आहे. आंब्याचं झाड आहे. बरं, एवढं ज्ञान आहे तुम्हाला या गोष्टीतलं. बरं आता मला सांगा, तुम्हाला चहा आवडतो का कॉफी आवडतो? कॉफी. कॉफी. कॉफीचे फायदे आहेत का? फायदे मला झालेत. कसे काय सांगा ना. आम्ही भेटलो कॉफी शॉपमध्येच. बघितलं? Very good. आणि कसे काय ते? ऍक्च्युली आमचे जे मित्र आहेत, म्हणजे तिची मैत्रीण आणि माझा मित्र, हा. त्यांच्या थ्रू आम्ही जस्ट फ्रेंड सर्कलमधूनच भेटलो. तिथून पुढे आमची ओळख झाली आणि मग तसंच लग्न झालं पुढे. काय झालं त्या कॉफीने, काय केलं? मग ऍक्च्युली ज्या दिवशी आम्ही भेटलो त्या दिवशी मी घरी येऊन आईला सांगितलं, अगं मी कोणाला तरी भेटले, माझ्या मैत्रिणीच्या मित्राचा मित्र आहे कोणीतरी असं वगैरे. आणि त्या दिवशी आम्हाला एक्सपेक्टेड नव्हतं की आम्ही लग्न करू, म्हणजे त्यालाही नाही आणि मलाही नव्हतं की मी अमितशी लग्न करेल, किंवा त्यालाही असं एक्सपेक्ट नव्हतं की तो जिज्ञासाशी लग्न करेल. आणि मग आम्ही पुण्यात असं कायम भेटत राहिलो. आमचं ऑलमोस्ट पहिल्या दिवसापासून, म्हणजे ज्या दिवशी आम्ही भेटलो त्या दिवसापासून पुढचा अख्खा महिना आम्ही रोज कॉफी शॉप मध्ये भेटत होतो. हो का? म्हणजे सेम टेबल सेम वेटर. तो सेम ऑर्डर. वेटर कॉफी आणून द्यायचा डायरेक्ट. एवढं माहिती झालं? एवढं माहिती झालं. पण का, म्हणजे असं का वाटलं तुम्हाला भेटल्यावर की रोज कॉफी यांच्याच बरोबर प्यावी म्हणून? की पहिल्या भेटीतच ती मला आवडली. हा. आणि तुमच्या बाबतीत? मला पण आवडलेला, पण असं विचार नव्हता की ह्याच्याशी लग्न करायला मिळेल असं मला क्वेश्चन होतं. पण जसं जसं कॉफीचं प्रमाण वाढलं, साखरेचं प्रमाण वाढलं. साखरेचं प्रमाण वाढलं. आणि मुळात म्हणजे ह्यांचं पण कॉफी शॉपच होतं जेव्हा आम्ही लग्न केलं. काय कॉफीने केवढी क्रांती केली आहे यांच्या बाबतीत. बर, आता एक खेळ खेळणार आहोत या ठिकाणी. 8 वस्तू, आणि त्या 8 वस्तूंपैकी 4 वस्तू तुम्हाला मिळू शकतात जर तो 1 रुपयाचा टॅग तुम्हाला मिळाला तर. हा, काय करताय? पहिला स्क्रूड्रायव्हर हा. 10. मी पहिली संधी गेली. घ्या तो स्क्रूड्रायव्हर तरी घ्या. तलवारी सारखा वापर करा कधीतरी. आता बॅग. बरं, बॅग घ्या. 50 रुपये. 2. बॅग पण घ्यायची का? म्हणजे 4 संधी आहेत, 2 संधी गेलेल्या आहेत. आता ह्यांचं कधीतरी ऐका ना. उचलू का? हो. हा हा. चला, तिसरी वस्तू उचलली आहे, म्हणजे टॅग उचललाय. 100 रुपये. 100 ठेवा सर. घ्या. आता एकच संधी राहिलेली आहे. उचलू का? हो, उचल. जाऊ दे. 5 रुपये. चौथी पण संधी गेली आणि बक्षीस गेलं. आता आपल्याला जरा बघायचंय की नेमका कुठे असेल. काय कुठे? हा, वॉटर कॅम्पर. बघूया त्यांचं ऐकलं तर काय झालं असतं. बरोबर आलं असतं. आधी सांगायचं ना. आधी बॅग सांगितली. नमस्कार. तुम्हाला सुद्धा नमस्कार. सगळ्यांना. नाही तर म्हणतील खालीच नमस्कार केला, वर नाही केला. सगळ्यात पहिला आरोप कोण? सासूबाई. स्वयंपाक करणार, जेवण वगैरे झाली की मागचा आवरायचा कंटाळा, लगेच जाऊन झोपायचं असतं. स्वयंपाक करते, मागचं आवरायला ती वाटलं, तिला वाटतं की साधारण बाकी कोणी मदत करेल, कारण बाहेरचं काम करून ती स्वयंपाक करते. अरे खूपच. त्यामुळे ती नंतर आवरते. थोडा विश्रांती ही तिला. हे मला नाही, त्यांना सांगायचं. तेवढी बाहेर आली. बोला.
तिला थोडी विश्रांती करायला पण अवधी दिला पाहिजे. आराम केल्यानंतर ती आवरेल. ही कामं कशी वेळच्या वेळेला झालेली बरी असतात ना. करत जाईल ती, तेवढी सुधारणा होईल. लग्नाला किती वर्ष झाली? 2 वर्ष. हा, अजून अवधी आहे. ट्रेनिंग पिरियड होता. पुढचा आरोप. हट्टी मुलगी आहे, हा. म्हणजे माझी नाती. आणखीन दुसरं म्हणजे तिला बारीक व्हायला सांगतो 4-4 वेळा, तरी बारीक होत नाही. बोला. लहानपणीपासून अशीच आहे ती, हट्टी आहे. तुम्ही लहानपणी कुठे बाजूला राहायचात? नाही, फोटो बघितलेत ना. फोटो बघितले. खाते पिते घरचे आहे ना ते. फोटो त्यांचा हट्टीपणा कसा काय कळला असेल? हो, साईज कळते ना फोटो मध्ये. खात्या पित्या घरचे. कळलं का? माहेरी असताना ती काळजी तुम्ही घेतली नाहीत असा आरोप आहे त्यांचा. घेतली आम्ही पण काळजी, त्यावेळेस ती बारीक होती पुष्कळ. नाच नव्हती का करत त्यावेळेला ती. म्हणजे आता सुख वाढलेलं दिसतंय. हा, थोडंसं. हे प्रेम दिसतंय. प्रेम दिसतंय. हा कॉफीचा परिणाम आहे. शक्यता. आणखी नको त्यावेळेस स्पष्ट बोलणे आणि मुद्द्याच्या वेळेस गप्प बसणे. वकील असल्याचा बरोबर त्यांनी दाखला दिलेला आहे आता. हा? आता ते वकील असतात, त्यांना डिफेंड करायचं म्हणजे अवघडच आहे जरा. आणि त्यात सासरी कसं आहे, जर इथं वकील पत्र देता आलं असतं तर त्यांनाच दिलं असतं. आणखी कोणी? बहिणी सहसा खूप प्रेमळ गोड, तसं प्रत्येक गोष्टीला आपत असतो, तसं आमच्या बाबतीत आहे. म्हणजे प्रत्येकाचा बडी असतो, बेस्ट बडी असतो, कॉलेज बडी असतो, तसा मीचा कॉलेज बडी आहे. ही काय माझ्याशीच भांडते, भरपूर भांडते. म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी गिफ्ट देताना, मी तुला गिफ्ट दिलंय बरं का, पुढच्या वर्षी माझा वाढदिवस आहे असं म्हणून देते. ती तुझ्याशी भांडते म्हणून माझ्याशी कमी भांडते. आणि ते दोघांच्या तब्येतीवरून दिसतच आहे. बरं, मला तुम्हाला विचारायचं आहे, एक आरोप त्यांच्यावर करायचा असेल तर कोणता करा? वेळ नाही देत अजिबात. म्हणजे मला असं वाटतं की सारखं माझ्यावर प्रत्येक ठिकाणी यावं, ऍटलिस्ट कुठे नाही तर माझ्या माहेरी जाताना तरी बरोबर यावं. तर ते माहेरी पण काय, म्हणजे जेव्हा मी पुण्यातून सासरी म्हणजे श्रीरामपूरला जरी जातो तरी त्याला यायचं नसतं. तू तुझी जा, तू बघून घे, मी नाही येणार. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी माझ्या बरोबर यावं, ऍटलिस्ट सण समारंभांना वगैरे म्हणजे वेळ काढावा ऑफिस मधनं. पहिल्या वर्षी केलं ना सगळं. दरवर्षी कसं जायचं, सुट्ट्या मिळत नाहीत. तुम्ही एक आरोप करायचा असेल तर कोणता करा? नीट नेटकेपणा आणि व्यवस्थितपणा पाहिजे. तो नाहीये. तो नाहीये. बरं, आता सगळ्यांनी यांचं जर कौतुक करायचं असेल, स्वभावातला चांगला गुण कोणता तर कसा सांगा? ती जिद्दी असल्यामुळे सर्व काम व्यवस्थित आणि पूर्ण करते. आणखीन तशी व्यवस्थित राहते. बरोबर. फक्त जेवल्यानंतरच ठेवतो. ती डॅशिंग आहे. काही काम सांगितलं तरी ते आमचा झेंडा लावून येणार, मागं हटणार नाही. पण मस्त सुनेच्या बाबतीत समाधानी आहे. समाधान. अरे वा. आई, तुमचं काय म्हणणं आहे? मन मिळावू आहे, जे म्हणा ते ऐकते, सगळं व्यवस्थित असतं. फक्त ते एक थोडंफार चालणार. जेवणानंतरचं फक्त गोंधळ आहे, बाकी सगळं ठीक. बरं, आता मला सांगा, तुम्ही स्वतः हे सगळे आरोप ऐकलेले आहेत, कौतुक ऐकलेलं आहे, आता तुमचं काय म्हणणं आहे? मला येतो कंटाळा स्वयंपाकानंतर आवरायचा, पण आता आधी आवरेल आणि मग नंतर झोपेल. पण मला झोपलं आणि हसलं नाही तर जमत नाही. म्हणजे माझा फंड आहे लाईफचा, झोपणं आणि हसणं पाहिजेच. साधारणतः दुपारी जेवल्यानंतर झोपायची? नाही, रोज नाही, कधीतरी. बरं बरं, चला, काही ना काही चांगला बदल वहिनी करणार आहेत. त्यांना झी मराठीकडून हा तन्मणी अभिनंदन. आणि त्याचबरोबर पैठणीचा खेळ आपण बघणार आहोत. पण आता जेव्हा शूटिंगची वेळ आहे ती दुपारची असल्यामुळे आपण या ठिकाणी घेणार आहोत, काही क्षणांसाठी थांबणार आहोत, कारण ही वेळ त्यांची झोपण्याची आहे. तेव्हा पैठणीचा खेळ वहिनी झोपून उठल्या, फ्रेश झाल्या की आपण बघूया. आणि आता या खेळामध्ये कुणाची निवड होणार ते आपण बघूया. हे घ्या, घ्या एक चिठ्ठी. बऱ्याच जणांचा जीव वर खाली होतोय. आणि नाव आहे स्नेहल सतीश बंड. नमस्कार. नमस्कार. नाव काय म्हणालात? स्नेहल सतीश बंड. उखाणा घ्या म्हणजे त्यांचं पण नाव कळेल आम्हाला. विद्वत्तेला असतो नम्रतेचा साज. हा. सतीश रावांचे नाव घेते, होम मिनिस्टरची पैठणी जिंकणार आज. तुमचं माहेर कुठलं? माझं माहेर इथेच आहे, नगरमध्येच आहे. म्हणजे कुठे? पाईपलाईन रोडला आहे तिथे. हो. आणि मग
तुमची ओळख कधीची? ओळख तशी नाही, अरेंज मॅरेज आहे आमचं. अजूनही नाही झाली का? मग हे आडनावात बंड आहे, पण कधी करतात का हो बंड? नाही. कधी चिडत नाही, कधी रागवत नाही. जे काय करायचं ते तुम्हीच, हो ना? बरं. तुम्हाला शुभेच्छा देतो. आपण काय करता? मी गव्हर्नमेंट ऑडिटर आहे. बरं बरं, नमस्कार. नमस्कार. पण घरचं ऑडिट ह्या करतात. हो हो. तुम्हा दोघांनाही टाळ्या वाजून शुभेच्छा. थँक्यू. आणि हा खेळ, या खेळामध्ये कोण जिंकणार ते आता आपण बघणार आहोत. खेळ सोपा आहे. यामध्ये हा चेंडू आहे तो जमिनीवर ठेवायचा आणि त्या चेंडूला स्पर्श न करता या पंख्याच्या सहाय्याने आपण तो चेंडू असा अचूक जमिनीवरून उचलायचा या पंख्यावर आणि कुठेही बोटाचा हाताचा स्पर्श न करू देता बॅलन्स करत तो चेंडू जाऊन समोर असलेल्या त्या बादलीमध्ये गोळा करायचा. दोघींना 5-5 संधी. ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1, 2, 3. हाताला लागणार नाही एवढं बघा फक्त. लागला, एक बाद झालाय. या इकडे. खेळ सुरू झाल्यानंतर तो प्लास्टिकचा चेंडू अंगठ्याला लागला आणि एका वहिनीचा एक बाद झाला. आता दुसऱ्या वहिनी एक तर बाहेरच पडला, म्हणजे नियमांचं उल्लंघन झालं. त्यामुळे गुणसंख्या झाली 2 आणि 4. त्यामुळे निकाल आपल्या समोर आहे. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या बंड वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या कुलकर्णी वहिनी. कुलकर्णी वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. पाठकमळा, जाधवमळा याच्या मधोमध असलेला हा होम मिनिस्टरचा आजचा अहमदनगर मध्ये रंगलेला खेळ इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.